रजनी किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आणि आज आपण असे विविध प्रकारचे लोणचे बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि जेवायची अशी एकदम रंगत वाढवणारा असे लोणच्यांचे प्रकार इथे आपण बनवणार आहोत। जनयात्रा प्रस्तुत नारी यात्रा मंचाच्या वतीने आज हा लोणचे महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आमच्या रजनीताई या गृहोद्योजिका आहेत, विविध प्रकारचे लोणचे बनवतात। त्यांचा हा उत्साह बघूनच आजचा कार्यक्रम आयोजित आहे, जेणेकरून नारी यात्रेच्या महिलांना विविध प्रकारचे लोणचे शिकता यावे आणि विविध प्रकारचे लोणचे बनवून घेता यावे। चला सर्वप्रथम आता आपण खजुराचं लोणचं कसं बनवायचं त्याची कृती बघूया। सर्वप्रथम थोडासा गूळ घेऊन मेल्ट करून घ्यायचा, छान असा वितळून घ्यायचा पहिले। यामध्ये थोडा लिंबाचा रस घालायचा, जेणेकरून गूळ लवकर वितळेल। खजुराचं लोणचं हे उपवासाला तसंही आरोग्याला एकदम छान आहे। थोडा गूळ वितळण झाला, यामध्ये खजूर घालायचे। थोडंसं मीठ, परत मिक्स करून घ्यायचं छान। नंतर यामध्ये थोडी काळी मिरी पावडर, थोडीशी सोप, थोडासा लवंग आणि परत थोडासा लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्यायचं। थोडी जिऱ्याची पावडर, असं छान चटपटीत आणि सुगंधी खजुराचं लोणचं 2 मिनिटांमध्ये तयार। मुरलं की अजून खूप सुंदर लागतं हे। तुम्हाला लागलं असेल तर अजून त्यात थोडा लिंबाचा रस घालू शकता। असं हे चटपटीत खजुराचं लोणचं तयार। आणि याच्यापासून वात वगैरे, संधिवात वगैरे असा होत नाही। भिजून ठेवलं आणि 1 दिवस कपड्यामध्ये बांधून त्याला मोड आणली आणि थोडं त्याला मीठ आणि हळद लावून 1 रात्रभर ठेवलं। आणि आता हे याचं लोणचं तयार करूया आपण। तेल आपलं हे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे, गरम करून घेतलंय। तसं मी गरम करूनच आणलेलं आहे ते। थोडं मसाले फ्राय करेपर्यंतच गरम करते। थोडं कडकडीत गरम झालं तर थोडं थंड होऊ द्यायचं। यामध्ये मोहरीची डाळ, आणि आता याच्यात मसाले घालायचे। 5 चम्मच मोहरीची डाळ, थोडं जिरं पावडर, थोडं लाल तिखट। आणि हा मसाला मी घरी बनवलेला आहे। यात मोहरीची डाळ, जिरं, धने, लवंग, गरम मसाला असा पूर्ण एक मसाला तयार केलेला आहे लोणच्याचा। हा घालायचा 2 चमचे। थोडीशी हळद, थोडंसं मीठ, कांद्याचं बी थोडंसं घालायचं। याने लोणच्याला एकदम छान टेस्ट येते आणि लोणचं असं टिकायला मदत होते। थोडीशी काळी मिरी पावडर,
थोडीशी सोप आणि थोडासा 1 चमचा हिंग. मोहरीची डाळ कमी झाली की थोडं आपण वरून घालू शकतो. लोणच्याला असं छान दाट पण येऊ शकतो त्याने. आणि हा मसाला जो आहे तो याच्यात टाकून द्यायचा. थोडस लिंबू पिळायचं, 1 लिंबाचा रस घालायचा. हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्याच्यामुळे मेथीचं लोणचं हे खराब होणार नाही आणि 5-6 महिने आरामशीर टिकतो. खजुराचं पण 6 महिने काहीच नाही होत त्याला. अशा प्रकारे हे मेथीचं लोणचं तयार झालं. हो, याला थोडस आवश्यकतेनुसार असं काही नाहीये. कोणाला जर नाही लागलं तेल तर कमी पण टाकू शकतो आपण. खजुराचं आणि मेथीचं लोणचं तयार झालंय आणि हाच मसाला आपण बाकीच्या लोणच्यांना वापरू शकतो. आता बनवणार आहोत आपण कारल्याचं लोणचं. कारल्याचं लोणचं हे शरीराला अत्यंत उपयुक्त आहे आणि ज्यांना शुगरचा आहे आजार आहे त्यांना अतिशय उपयुक्त असं हे कारल्याचं लोणचं आपण घरगुती बनवू शकतो आणि हे 12ही महिने राहू शकते, म्हणजे खराब होत नाही. सर्वप्रथम कारली मी चिरून घेतली मोठी अशी आणि याला लिंबू आणि मीठ लावून ठेवायचं. अशी छान मिक्स लिंबांमध्ये करून ठेवायचं हे, जेणेकरून टिकणार ते छान. मीठ हळद लावून ठेवायचं रात्रभर. हो, आधी लावलेलं नाही, आता नाही लावलं, पण असं लावून ठेवलं की टिकायला भरपूर दिवस मदत होते. मग कडूपणा त्याचा लागत याचा. आणि जो हा मसाला बनवला आता आपण हा याच्यातच टाकून द्यायचा. हा पूर्ण थंडागार होऊ द्यायचा. आता हा थंड झालेला आहे. असं हे कारल्याचं लोणचं आपलं छान तयार झालेलं आहे. कच्चे कांदे वाफवून नाही घ्यायचे. कडूपणा लिंबाच्या रसाने आणि मिठाने कमी होऊन जातो याचा. नाही, काही गरज नाही पिळायची. हे कारल्याचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे. आता आपण करवंदाचं लोणचं बनवूया. सर्वप्रथम करवंद ताजे छान बारीक कापून घेतलेले आहे. याला मीठ लावून ठेवलेलं रात्रभर. यामध्ये थोडीशी हळद घालायची. आणि जो आपण मसाला तयार केलेला आहे हाच मसाला यामध्ये मिक्स करायचा. आपला मोहरीची डाळ, लाल तिखट, हिंग, तिखट, हळद वगैरे. आता छान थंडागार झालेला आहे. हो, त्यामध्ये काय यामध्ये आहे आपली मोहरीची डाळ, साधी मोहरी, काळी मोहरी आपली, आणि लाल तिखट, हिंग, गरम मसाला म्हणजे तमालपत्र, चक्री फूल, कलमी,
ते सर्व भाजून घ्यायचं, सगळं भाजून बारीक करायची. हो, पूड तयार करायची. आणि हे असं आपलं करवंदाचं लोणचं चटपटीत तयार झालेलं आहे. यामध्ये थोडं काळं मीठ टाकायचं, त्याने अजून छान टेस्ट येते याला. काळ्या मिठाने छान टेस्ट येते याला. हा जो लोणच्याचा गरम मसाला बनवलेला आहे ना, तो खूप सुंदर झालेला आहे. तो हिंग, मिरे आणि लवंग टाकलं तेव्हा खूप छान सुगंध आला. तो पूर्ण तयार करून ठेवलेला आहे. तो माझा होममेड मसाला आहे. असं हे आपलं करवंदाचं लोणचं तयार. लिंबू साली सहित लिंबू क्रश केलेली आहेत. हे पेस्ट बनवलेली आहे कच्चे साली सकट. पिवळे लिंब घ्यायचे असे छान, असे लिंब पिवळे, आणि याची फाईन पेस्ट करायची. आता बनवूया आपण हिरव्यागार गावरानी कैरीचं लोणचं. सर्वप्रथम तेल गरम करायचं शेंगदाण्याचं. कैरीच्या लोणच्याला जरा भरपूर तेल लागतं. पाच चम्मच तेल घ्यायचं. आहे सोपी पद्धत बनवायची. घरी गेल्यावर छान छान बनवा आणि छान छान खाऊ घाला सगळ्यांना. हो, मिरचीच आहे. कॉमन लोणचं आहे मिरची, आपली कैरी आणि मिरची. तेल छान कडकडीत गरम झालं, थोडं थंड होऊ द्यायचं, जेणेकरून मोहरीची डाळ जळणार नाही. फक्त डाळ फ्राय होईपर्यंतच तेल गरम करायचं. यामध्ये 4 चमचे मोहरीची डाळ, अशी छान खमंग सुवास निघाला मस्त. थोडीशी अशी ब्राऊन झाली की यामध्ये लाल तिखट, थोडीशी हळद, 10-12 लवंगा, थोडस कांद्याचं बी, कलंजी म्हणतो आपण त्याला, थोडीशी सोप, थोडासा हिंग, 2 चमचे धण्याची पावडर. असं छान सगळं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये. थोडीशी मिरे पावडर, हा झाला आपला छान गरम मसाला तयार लोणच्याचा. आणि छान थंडगार झालं की लोणच्यामध्ये टाकून द्यायचं. कैरीचं याला हळद आणि मीठ लावून रात्रभर राहू द्यायचं आणि पाणी काढून घ्यायचं. नाही, मग त्याला ते थोडंसं ओलसर मिळलं, फंगस तळायची भीती राहते. त्यांनी थोडासा गुळ घालायचा चवीपुरता. नाही, ते मग टिकाऊ नाही राहत ते लोणचं. मसाला छान थंडगार होऊ द्यायचा. हा थंड झाला की मग लोणच्यामध्ये घालून द्यायचा.
याचप्रमाणे आपण फणसाचं पण लोणचं तयार करू शकतो. पहिले फणस घ्यायचं कापून, फणस कापून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि गाळणीवर छान वाफवून घेतलेलं आहे. नंतर त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेलं आहे रात्रभर. 5 मिनिटं वाफवायचं. हो, टूथपिकनी चेक करायचं, म्हणजे आरपार गेलं की समजून जातं थोडंसं शिजलेलं आहे म्हणून. ते जास्त शिजवायचं नाही. तोपर्यंत आपला हा मसाला थंड होतो. आणि यामध्ये एक लिंबू पिळायचं, लिंबाच्या बिया काढून घ्यायचं छान. खायला अतिशय पौष्टिक आणि खूप चविष्ट लोणचं तयार होतं फणसाचं. यामध्ये लिंबाचा रस पिळायचा, एका लिंबाचा रस. फणसाचं पण 12 महिने राहते. हो, कैरीचा किस घालू शकतो ना फणसामध्ये. आता कैरीचं सीझन चालू आहे तर कैरीचा रस, कैरी किसून घालू शकतो आपण त्याच्यात. आता आपला मसाला छान थंडागार झालेला आहे. मध्ये थोडस लाल तिखट त्यात मग टाकतो, थोडस तयार केलेला लोणच्याचा मसाला घरी बनवलेला आहे. तसं तेलात टाकलेलंच आहे आपण. हा गरम मसाला लोणच्याचा केलेला छान तयार. मग याचप्रमाणे आपण लसूण सुद्धा असंच बनवू शकतो. लसूण लिंबाच्या रसामध्ये रात्रभर मुरू घालायचा मीठ टाकून, आणि सेम प्रोसिजर अशी मसाला वगैरे लावून तेलामध्ये छान परतून त्यात घालू शकतो आपण. मसाला हाच घ्यायचा. मोहरीची डाळ आपली, लाल तिखट, हळद, मीठ, थोडंसं लिंबाचा रस. अतिशय चविष्ट असं लसणाचं लोणचं तयार होतं त्याने. भाज्या मिक्स भाज्यामध्ये आहे, आपलं चना आहे, मटर आहे, फ्लावर आहे, त्याचं पण गाजर, बीट, आणि त्यातला जो दूध असते ते दुधाचा चिकटपणा सगळा निघून जातो त्याने. हो, लसूण टाकतात, बरेच जण टाकतात. आवडीनुसार आपण घालू शकतो याच्यात लसूण वगैरे. की छान लोणचं तयार होतं याचं. अतिशय सुरेख आणि चवदार लोणचं तयार होतं हे. आणि झटपट तयार होणार आहे मिरचीचं लोणचं. तुम्हाला तेल जर लागलं तर तुम्ही तेल तुमच्या इच्छेनुसार घालू शकता. थोडं तेल मी गरम करून आणलेलंच आहे. हे गरम केलेलं थंड झालेलं तेल. नाही घातलं तरी चालतं आणि घातलं तरी चालतं, असं काही हे नाही त्याला. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घालू शकता. लिंबूचा रस वाढवला तर चालते. म्हणजे तुम्हाला जर आंबट जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता भरपूर लिंबाचा रस याच्यात. हळद मीठ आपलं झालं. हे मिरचीचं लोणचं तयार.